नागपुर से इस वक्त की एक बेहद गंभीर मामला सामने आया है। एक कराटे कोच पर 8 साल की मासूम बच्ची के साथ यौन अपराध करने का आरोप लगा। मामले की जानकारी मिलते ही नंदनवन पुलिस ने तत्काल कार्रवाई करते हुए आरोपी कराटे कोच को गिरफ्तार कर लिया। नंदनवन पुलिस ने मामले की गंभीरता को देखते हुए जांच शुरू कर दी। नाबालिग से जुड़ा मामला होने के कारण पुलिस द्वारा पूरे प्रकरण की संवेदनशीलता से जांच की जा रही। बच्चों की सुरक्षा को लेकर पुलिस ने अभिभावक से सतर्क रहने और किसी भी संदिग्ध गतिविधि की जानकारी तुरंत पुलिस को देने की अपील की। फिलहाल आरोपी पुलिस की गिरफ्त में है और मामले की आगे की कानूनी कार्रवाई की जा रही है। काल दिनांक 14/8/26 रोजी 112ला एक कॉल आलेला होता एक 8 वर्षाच्या मुलीसोबत गैरकृत्य झाल्याबद्दल। तेव्हा मी स्वतः घटनास्थळी पोहोचले। तेव्हा तिथे जाऊन कळलं की जी पीडित मुलगी आहे, जी 8 वर्षाची होती, ती कराटे क्लासला घटनास्थळी जात होती आणि कराटे क्लासचे जे कोच होते त्यांचं नाव आहे सागर प्रभाकर दुधे, वय 32 वर्ष, राहणार रमना मारुती नगर, नंदनवन। यांनी क्लास संपल्यानंतर मुलीला बाथरूममध्ये नेऊन तिच्यासोबत लैंगिक गैरकृत्य केलेले आहे आणि तिला घाबरवलेलं आहे आणि ही गोष्ट कोणाला न सांगण्यासाठी तिला दबाव आणलेला होता। तेव्हा ती घाबरून घरी गेल्यानंतर रडत तिने तिच्या आईवडिलांना सांगितलं की तिच्यासोबत असं त्या कोचने केलेलं आहे। त्यानंतर त्वरित त्याच्या आईवडिलांनी पोलिसांशी संपर्क साधला। मी स्वतः तिथे गेली आणि आरोपीचं लोकेशन काढून आरोपीला ताब्यात आम्ही घेतलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांनी आणखी इतर कुणासोबत असे गैरकृत्य केले आहे किंवा काय याबद्दल आपण माहिती घेत आहोत। तपासात ते निष्पन्न होईल पुढे। आणि मी सर्वांना ही विनंती करेन की सर्व पोलीस स्टेशन सर्व पॅरेंट्सनी त्यांच्या मुलांना गुड टच बॅड टचबद्दल कळवलं पाहिजे, त्यांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे आणि असं कुठलीही माहिती मिळाल्यास कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। आपण सर्व मिळून अशा प्रकारचा क्राईम संपवण्यासाठी प्रयत्न करूया, याबद्दलचे मी आवाहन करते आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24।